म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, कशाला पाहिजे अभ्यास, काय करायचं, जाऊ शाळेत, पास झालं तर पास झालो, नाही तर इथंच राहू, कशाला पुढच्या इथेच जायचं, पुढच्या वर्गाला जायचं, इथंच राहू, असं म्हणण्यासारखंच आहे की मी अभ्यास करीन, चांगले मार्क्स मिळेल आणि पुढच्या वर्गात जाईन, असं म्हणणं वेगळं आणि काय करायचं अभ्यास करून कोणाचं भलं झालं, त्यापेक्षा इथंच राहू, राहा बाबा 2-4 वर्ष एकाच वर्गात राहा. याकरता जो सुज्ञ आहे तो चिंतन करतो, तो या विषयाचं चिंतन करतो. भागवतात परीक्षित राजा, चक्रवर्ती सम्राट राजा ऋषींच्या चरणाशी बसून चिंतन करतो. त्यानेही असा विचार केला असता की जाऊ दे, आपण राजा आहोत, जर आपल्याला शाप मिळाला आहे तर 7 दिवस मजेत घालवायचे, 7 दिवसाचं एखादं हॉलिडे पॅकेज बुक करून टाकू, जाऊ एखाद्या ठिकाणी, सगळ्यांना बोलवू, छानपैकी पार्ट्या करू, खाऊ पिऊ, मजा करू, 7 दिवस असे घालू. परीक्षित राजाने ठरवलं असतं, डॉक्टरांची फौज तयार केली असती की तक्षकाने दंश केला की लगेच पॉइझन काढा माझ्या शरीरातून, मला मरण्यापासून वाचवा, तुम्हाला पाहिजे तेवढी फी द्यायला तयार आहे, असं कुठे परीक्षित म्हणतोय. तो संत चरणाशी आला, तो ऋषी चरणाशी आला. ज्ञान, अध्यात्म त्या आश्रयाला तो आला. शेवटी अध्यात्माच्याच आश्रयाला यावं लागतं. जीवनात लौकिक धन संपत्ती पद प्रतिष्ठा वैभव कितीही जरी मिळवलं, पण अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवान कपिलांनी सुद्धा आपल्या मातेला, देवहूतीला हाच उपाय सांगितला आहे की अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग नाही. द्वंद्वातून बाहेर पडायचं असेल, सुखदुःखाच्या पलीकडे जायचंय, मान अपमानाच्या पलीकडे जायचंय, या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं असेल तर भागवत, अध्यात्म, ज्ञान, सद्गुरु चरणाशिवाय पर्याय नाही. आणि त्याकरताच तर त्यातून भागवती गती प्राप्त होते. आता हे जे द्वंद्व आहे हे का निर्माण होतं, ते द्वंद्व आपल्या मनामध्ये आधी निर्माण का होतं, कुठून होतं, का होतं, त्याचा समारोप काय, ही ग्रंथी निर्माण होते, उत्पन्न होते. जन्माला आल्यावर हा जो मनुष्य आहे तो रजोगुणी आहेच. रजोगुणी असल्याने त्याच्या ठिकाणी त्या भावना निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात आणि इच्छेच्याच निमित्ताने पुढे द्वंद्वाचाही विषय आहे. एक त्याला हवंसं वाटतो, एक नकोसं वाटतो. पूर्वीच्या काळी गोष्ट सांगताना नेहमी म्हणायचे की एक होता राजा, त्याला होत्या 2 पत्नी, एक होती आवडती, एक होती नावडती. एक त्याची प्रिय पत्नी होती, एक त्याला न आवडणारी पत्नी होती. हा राजा दुसरा तिसरा पुढे नाही, हा आतलाच आहे. एक त्याला आवडणारा आहे, एक न आवडणारा विषय आहे. हाच द्वंद्व आहे. मन जे आहे चंचल ही मन अत्यंत चंचल आहे. मनाची परिस्थिती दोलायमान असते, म्हणून मन द्वंद्व, त्याला सुख आणि दुःख, दुःख त्याला नकोसं वाटतंय, सुख हवंसं वाटतंय. ही मनाची जी अवस्था आहे ती अवस्था आपल्याला रामायणामध्ये सुद्धा कैकेयी दिसते आहे. दशरथ, 10 इंद्रिय असणारा हा रथ आहे, तो दशरथ आहे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ज्याला आहे तो हा 10 चाकांचा 10 इंद्रियांचा रथ दशरथ आहे. या दशरथाच्या 3 पत्नी आतमध्ये आणि 3 शक्ती आतमध्ये आहेत. एक आहे
आत्म्याची शक्ती आहे, एक बुद्धीची शक्ती आहे, एक मनाची शक्ती आहे. आत्म्याची शक्ती आहे कौशल्य, आत्मशक्ती कौशल्य आहे. म्हणून तिथून ज्ञान राम अवतीर्ण होता. साक्षात प्रकाश राम ज्ञान आहे. बुद्धीची शक्ती आहे, बुद्धी म्हणजे सुमित्र आहे, चांगली मित्र आहे. बुद्धी गाईड करते, हे कर हे करू नको, सुमित्र आहे. म्हणून बुद्धीला दोन अपत्य प्राप्त होतात, बुद्धीपासून दोन गोष्टी निर्माण होतात. बुद्धीमुळे माणसाला अनुभूती प्राप्त होते. अनुभव त्याला म्हणतात विज्ञान. ज्ञानम विज्ञान सहितम. भगवान अर्जुनाला सांगता की ज्ञान विज्ञान, विज्ञान म्हणजे अनुभूती आहे. ते बुद्धीला अनुभूती प्राप्त होते. एखादी गोष्ट